मुंबईसह परिसरात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे। दादर, भायखळा, सायनसह दक्षिण मुंबईत देखील मुसळधार पाऊस पडतोय। आज देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली होती। पुढील 24 ते 48 तासांसाठी मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला। राज्यामध्ये मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असून 24 ते 27 जून दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागातील काही प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। तर हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज सकाळीच पावसाने दमदार हजेरी लावली आहे। वसमत शहरासह ग्रामीण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय आणि उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही दिलासा मिळालाय। मात्र हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अद्याप कायम आहे। समाधानकारक आणि दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणं शक्य नसल्याने शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रायगड जिल्ह्यामध्ये अखेर पावसाने हजेरी लावलेली आहे। अलिबाग, महाड, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धनसह जिल्ह्यातील बहुतांश भागात हलक्या सरी कोसळत आहेत। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। दुसरीकडे पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण आहे। भात लावणीसह रखडलेल्या कामांना आता वेग आलाय। रायगडवासियांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरतोय। तर वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाट परिसरामध्ये संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। या पावसामुळे मोठं नुकसानही झालंय। शिऊर बंगला ते नांदगाव या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान पूल होता, तर पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये पूर्णपणे हा पूल वाहून गेला। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तर जळगावच्या 40गाव शहरासह तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झालाय। सुमारे 1 ते 1.5 तास कोसळलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। तर पावसामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि खेडगाव, कळमडू, पोहरे व धामणगाव या परिसरामध्ये झालेल्या वादळामुळे काही ठिकाणी नुकसान देखील झालं। तर रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सूनने अखेर जोरदार हजेरी लावलेली आहे। सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। कालपासून मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आज सकाळी वातावरण ढगाळ झालंय आणि अनेक भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालाय। तर रत्नागिरीमध्ये आपण बघतोय दमदार पाऊस झालेला आहे। त्यामुळे तिथल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या चिंता देखील आता कमी झालेल्या असतील, कारण बरेच दिवस झाले शेतकरी पावसाची वाट बघत होते। पेरण्याही रखडलेल्या होत्या। त्यामुळे आता या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुमशेत या परिसरामध्ये सोमवारी दुपारी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळलाय आणि त्यामुळे नुकसानही झालंय। अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागलेत, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। कुमशेत, ठाकरवाडी आणि पांगरी माथा परिसरात देखील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलंय। शेतकरी अडचणीत सापडलाय। नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि ठाकर आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पुढची महत्त्वाची बातमी, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, मेहकर सह इतर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला। अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट बघत होते। त्यामुळे या पावसामुळे शेतकरी सुखावलाय। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलंय, तर पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय।
तर आपण बघतोय बुलढाणा जिल्ह्यातली ही दृश्य आहेत। बुलढाण्यामध्ये चिखली मेहकर तालुक्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे। गेली कित्येक दिवस शेतकरी या पावसाच्या प्रतीक्षेत होते, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये अखेर पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। शेतकरी आणि नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपवाटिका करपण्याच्या मार्गावर होत्या, तर अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती। मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे भात शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे। तसेच विहिरी, ओढे आणि इतर जलस्रोतांमध्येही पाण्याची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। पावसाच्या या पुनरागमनामुळे दापोली तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। तर रत्नागिरीचे हे दृश्य आहेत। रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रत्नागिरीमध्ये काही वेळापूर्वीच आपण पाहिलेलं होतं की पावसाला दमदार सुरुवात झालेली आहे। काही दिवसांपूर्वी इथे पाणी टंचाईचं संकट निर्माण झालेलं होतं, मात्र आता पावसामुळे इथे मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। दापोलीमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे, त्यामुळे भात शेतीला सुद्धा पावसामुळे अखेर आता नवसंजीवनी मिळाली आहे। नवी मुंबईमध्ये मॉन्सूनने दमदार हजेरी लावत मुसळधार पावसाला सुरुवात केली आहे। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग ओलेचिंब झालेत। नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळालाय। बेलापूर परिसरामध्ये सर्वात कमी ऐरोली या उपनगरात पडलाय, तर नवी मुंबईमध्ये एकूण 5.8 मीटर इतका पाऊस पडल्याची नोंद आहे। मुंबईत अखेर पावसाचं आगमन झालं आहे। आपण सध्या आहोत पाम बीच रोडवर। या पाम बीच रोड पाहू शकता आपण, मुसळधार पावसाची चित्र आपण पाहतो आहोत। याचप्रमाणे नवी मुंबईतील अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे। पनवेल, उरण या पट्ट्यामध्ये देखील रात्रीपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे। गेले अनेक दिवस या नवी मुंबईतील उपनगर असो किंवा पनवेल, उरण पट्ट्यामध्ये काही प्रमाणात, तुरळक प्रमाणात पाऊस पडत होता। मात्र काल सकाळपासूनच या शहरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, त्यामुळे निश्चितच नवी मुंबईकरांना मोठा पावसापासून दिलासा मिळेल असं जाणवत होतं आणि ते संध्याकाळच्या सुमारास घडलं। संध्याकाळपासून रात्री मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला। नवी मुंबईतील नेरूळ वगळता इतर उपनगरांमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला। सकाळी नवी मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी कामाची तयारी केल्याचं म्हटलं जातंय, मात्र यंदा ज्या पद्धतीने काम झाली आहेत त्या वरून असं जाणून येत आहे की निश्चित कामं झाली आहेत की नाही आहेत, की यंदा देखील वाहन चालकांना, नवी मुंबईकरांना सखल भागामधील पाणी साठण्याची समस्यांना सामोरे जावे लागेल का, हे पाहणं महत्वाचं आहे। त्याशिवाय नवी मुंबई हे फ्लेमिंगोचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं। पाऊस उशिरानं आल्यानं, पावसाचं आगमन उशिरा झाल्यानं फ्लेमिंगोचा वास्तव्य देखील वाढलं होतं। आता मात्र पक्षीप्रेमींसाठी निराशाची बातमी आहे। फ्लेमिंगो देखील परतीच्या प्रवासाला जातील हे मात्र निश्चित। याशिवाय नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं रायगडमधील मोरबे धरण, या धरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास नवी मुंबईकरांना खऱ्या अर्थानं आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।